दगडू नावाचा एक तरुण गावात राहत होता. दगडूला इंग्रजीतले सुद्धा येत नव्हतं, पण त्याला गावातल्या लोकांसमोर दाखवायची भारी हौस होती. त्याला इंग्रजी खूप छान बोलता येतं. गावातल्या लोकांनी त्याला खूप चिडवलं, म्हणून त्याने ठरवलं की आता शहरात जाऊन इंग्रजी शिकायचं. तो शहरात गेला आणि एका इंग्रजी शिकवणाऱ्या क्लासमध्ये भरती झाला. पण तिथे फक्त 3च दिवस गेला आणि या 3 दिवसात त्याने फक्त 3च इंग्रजी शब्द तोंडपाठ केले. पहिला शब्द होता येस येस म्हणजेच हो हो, दुसरा शब्द होता नो नो म्हणजेच नाही नाही, आणि तिसरा शब्द होता व्हेरी गुड म्हणजेच खूप छान खूप छान. गावात परत आल्यावर दगडू रस्त्याने कॉलर ताठ करून फिरू लागला. जो भेटेल त्याला तो हेच 3 शब्द वापरायचा, मग तो समोरचा काहीही विचारो. पण मित्रांनो, खरं संकट तर पुढे होतं. एके दिवशी गावात एका मोठ्या व्यापाऱ्याची चोरी झाली आणि चोराने त्या व्यापाऱ्याचा खून केला. संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. पोलीस तपासणीसाठी गावात आले. पोलीस फिरत फिरत अचानक आपल्या दगडूसमोर येऊन उभे राहिले. इन्स्पेक्टरने कडक आवाजात विचारले, काय रे, काल रात्री या रस्त्यावरून कोणी जाताना पाहिलं का? आता दगडूला इंग्रजी दाखवायची हुडहुडी भरली होती. त्याने लगेच आपली छाती फुगवून पहिला शब्द फेकला, येस येस. इन्स्पेक्टरला वाटले याला काहीतरी माहीत आहे. त्याने पुढे प्रश्न विचारला, तुला माहिती आहे का तो खून कोणी केला? तू स्वतः केलास का? दगडूने चेहऱ्यावर हसू आणून त्याला दुसरा शब्द सोडला, नो नो. इन्स्पेक्टर थोडा गोंधळला आणि वैतागून म्हणाला, अरे मग तुला माहीत आहे का खून कोणी केला? जर तू खरं बोलला नाहीस तर आम्ही तुलाच पकडून जेलमध्ये टाकू आणि पोलीस ठाण्यात नेऊन तुझी चांगलीच धुलाई करू. आता आपल्या दगडूला वाटलं की पोलीस त्याचं कौतुक करत आहेत. त्याने अजून मोठ्या अभिमानाने आणि जोशात आपला तिसरा हुकमी एक्का बाहेर काढला, व्हेरी गुड. गुन्हेगार दिसतोय, याला गाडीत टाका आणि लॉकमध्ये बंद करा. पोलिसांनी दगडूला पकडले आणि थेट गाडीत कोंबले. तेव्हा कुठे आपल्या दगडूची इंग्रजीची नशा उतरली. तो रडकुंडीला येऊन मराठी ओरडू लागला, साहेब सोडा मला इंग्रजी येत नाही. मी फक्त 3च शब्द शिकलो होतो. पण पोलिसांनी त्याचे काहीही ऐकले नाही आणि दगडूला न केलेल्या गुन्ह्यासाठी जेलची हवा खावी लागली. तर मित्रांनो, काय शिकलो आपण या गोष्टीतून? नसलेला मोठेपणा दाखवण्याच्या नादात माणूस स्वतः नुकसान करून घेतो.